दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक गरीब सुतार आपल्या कुटुंबाबरोबर एका लहानशा गावामध्ये राहत असतो आणि जेमतेम त्याला काम थोडंफार मिळायचं आणि त्याचं त्या दिवसाचं जे खर्च किंवा जे काय आहे ते निघून जायचं आणि त्याचे थोडेफार पैसे जे मिळायचे त्याच्यामध्ये तो आपलं घर चालवायचा. आणि पण तरी तो खूप उदार होता, खूप प्रेमळ होता आणि कोणी ना कोणीतरी आलं तर तो त्यांना काहीतरी मदत करत असे म्हणजे कधी कोणी भुकेला आला तर त्याला काहीतरी खायला द्यायचा. अगदी एखादा कुत्रा जरी आला लंगडत आणि त्या कुत्र्याला असं वाटलं की पायाला काहीतरी लागलंय त्याला, तर तो काहीतरी मलमपट्टी करायचा, त्याला पाणी द्यायचा, काहीतरी एखादा भाकरचा तुकडा द्यायचा आणि अशा प्रकारे तो इतरांना मदत करत असे. आणि त्याची बायको जी होती ती नेहमी त्रास करायची त्याचा की आणि त्याला बोलायची की अरे आपल्यालाच पुरत नाही आणि तू इतरांना कसं काय देत राहतो. आणि ह्या सर्व गरिबीमुळे तो मुलांना नीट शिक्षणसुद्धा देऊ शकत नव्हता, मुलं शाळेला जात नव्हती आणि अशा प्रकारे तो हळूहळू आपलं जीवन जगत होता. परंतु एक दिवस एक रात्री त्याच्या दरवाजावर टकटक करण्याचा आवाज आला आणि त्याने उठून दरवाजा उघडला तर एक अतिशय म्हातारा माणूस दरवाजाच्या बाहेर उभा होता आणि थंडीने तो कापत होता. आणि त्याने त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितलं की मला आजच्या दिवस तुमच्या घरामध्ये आसरा द्या, मला काहीतरी खायला द्या, कारण मी जर बाहेर राहिलो तर भुकेने आणि थंडीने मी मरून जाईन. आणि ह्या सुताराने त्याला आतमध्ये घेतलं. त्याची बायको त्याला म्हणाली आता आपल्याकडे उद्यापुरतंच खायला काहीतरी आहे आणि ते आपल्यालाच पुरेल, उद्या काय होईल मला माहिती नाही. परंतु तो सुतार म्हणाला काही हरकत नाही, आपण ह्याला थोडं काहीतरी बनवून देऊया. आणि मग त्याला खायला दिलं आणि त्यांनी एक अंगावर त्याला टाकायला काहीतरी एक मोठी चादरसुद्धा दिली आणि त्याला त्या ठिकाणी झोपायला दिलं. सकाळी उठल्यावर तो म्हातारा खूप ताजातवाना झालेला. निघताना तो त्याला म्हणाला की तुझे मी आभार मानतो की तू मला आज रात्रीपुरता आसरा दिला, जर तू दिला नसता तर कदाचित मी मरून गेलो असतो. माझ्याकडे देण्यासाठी तुझ्याकडे माझ्याकडे काहीच नाही आहे तुला देण्यासाठी, परंतु मी तुला आशीर्वाद देतो की तू सुखी राहशील, तुझी भरभराट होईल आणि तुझ्या घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. आणि तो म्हातारा व्यक्ती निघून जातो. हळूहळू 1-2 दिवसांनी बाहेरच्या गावातले लोक सुद्धा म्हणजे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या गावातले लोक त्याच्याकडे काम घेऊन यायला लागतात. हळूहळू त्याला काम जास्त मिळायला लागतं, हळूहळू त्याला पैसा मिळायला लागतो आणि त्याचं व्यवस्थित सगळं घर चालायला लागतं. तो मुलं आपली शाळेमध्ये टाकतो, घर व्यवस्थित करतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं काम सुरू होतं, पैसा मिळायला लागतो. आणि त्याची पत्नी एक दिवस त्याला म्हणते की एक म्हातारा आपल्याकडे आलेला आणि आपण त्याला काहीतरी दिलेलं, आसरा दिलेला, कदाचित त्याच्या आशीर्वादामुळेच तर असं झालं नसेल का. आणि तो सुतार म्हणतो की मला माहिती नाही, पण मला शक्य झालं तेवढं मी करत गेलो. आपल्या जीवनामध्ये चांगलं करण्याचा कधी कंटाळा करू नका. चांगलं जे आहे ते करा. देव कोणाचीही उधारी ठेवत नाही. जर आम्ही कोणाला देतो, गरजवंताला देतो, देव आम्हाला ते परत देणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकारस पत्र याचा 6वा अध्याय 9वं वचन, गलेशियन्स चॅप्टर 6 and verse 9. योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.